Hello everyone, welcome to RV Sirs English. So students, in this video we are going to see 8th standard full English poem The Plate of Gold. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 8th standard full English poem The Plate of Gold ही बघणार आहोत. Let's get started. One day there fell in great Banaras temple court, a wondrous plate of gold, whereon these words were writ, to him who loved best, a gift from heaven. So, एक दिवस there fell in the great Banaras temple court. ग्रेट बनारसच्या टेम्पल कोर्टमध्ये म्हणजे बनारसच्या मंदिराच्या समोर, मंदिराच्या अंगणामध्ये, आवारामध्ये अ वंडरस प्लेट ऑफ गोल्ड, एक अतिशय सुंदर वंडरस म्हणजे वंडरफुल प्लेट ऑफ गोल्ड म्हणजे सोन्याची प्लेट, गोल्डची प्लेट ही पडली. म्हणजे कुठून पडली? वरून, आकाशातून पडली. वेअर ऑन दीज वर्ड्स वेअर रिट, ज्यावर हे शब्द रिट म्हणजे रिटर्न, ज्यावर हे शब्द लिहिलेले होते. टू हिम हू लव्ड बेस्ट, अ गिफ्ट फ्रॉम हेवन. टू हिम हू लव्ड बेस्ट मीन्स काय? वन हू लव्स गॉड मोस्ट, म्हणजे असा जो देवाला फार आवडतो किंवा ज्याच्यावर देवाची खूप कृपा आहे, त्याच्यासाठी देवाने हे हेवन म्हणजे स्वर्गातून गिफ्ट पाठवलेलं आहे, म्हणजे भेट पाठवलेली आहे, असं त्या प्लेट ऑफ गोल्डवर लिहिलेलं होतं. देअर ॲट द प्रीस्ट मेड प्रोक्लेमेशन ॲट द मिड डे आवर each day let those assemble who for virtue deem their right to heaven's gift the best, and we will hear the deeds of mercy done and so adjudge. So the priest made proclamation. Proclamation म्हणजे एक प्रकारे अनाउन्समेंट. त्या प्रीस्टने, त्या बनारसचे जे टेम्पलचे प्रीस्ट होते म्हणजे पुजारी, त्यांनी सगळीकडे प्रोक्लेमेशन केलं. प्रोक्लेमेशन म्हणजे डिक्लेरेशन केलं. त्यांनी असं म्हटलं, ॲट द मिड डे आवर म्हणजे रोज दुपारी, ईच डे, लेट दोज असेंबल हू फॉर व्हर्च्यू डीम दे आर राईट टू द हेवन्स गिफ्ट द बेस्ट. सर्वचे सर्व लोक ज्यांचे व्हर्च्यू डीम आहे, डीम म्हणजे कन्सिडर, म्हणजे ज्यांनी खूप चांगले कर्म केलेले असतील, त्या सर्वांनी त्या टेम्पलच्या कोर्टमध्ये यावं आणि हेवनचं जे गिफ्ट आहे म्हणजे स्वर्गातून आलेली जी भेट देवाने पाठवलेली आहे त्याला क्लेम करावं. अँड वी विल हिअर द डीड्स ऑफ मर्सी डन. त्यांनी जे चांगले कर्म केलेले असतील, डीड्स ऑफ मर्सी डन म्हणजे ते लोकांनी जे चांगले कर्म केलेले असतील ते आम्ही ऐकू. अँड सो ॲडजज म्हणजे कन्सिडर अँड डिक्लेअर, आणि मग त्याला जज करून आम्ही डिक्लेरेशन देऊ की ही प्लेट ऑफ गोल्ड कोणाला मिळेल. सो पुजाऱ्यांनी असं प्रोक्लेमेशन केलं, असं जाहीर केलं की सर्व लोकांनी, ज्यांना असं वाटते की त्यांना ते हेवनचं गिफ्ट मिळालं पाहिजे, त्यांनी मंदिरामध्ये यावं आणि आपले चांगले कर्म सांगावेत, आणि ज्याचे कर्म सगळे श्रेष्ठ असतील त्याला ते गिफ्ट दिल्या जाईल. द न्यूज रॅन स्विफ्ट ॲज लाईट अँड सून फ्रॉम एव्हरी क्वार्टर केम नोबल्स अँड मुन्शीस, हर्मिट्स, स्कॉलर्स, होली मेन अँड ऑल रिनोड फॉर ग्रेशियस ऑर फॉर स्प्लेंडिड डीड्स. Meanwhile, the priest in solemn council sat and heard what each had done to merit best the gift of heaven. So the news ran swift as light. ती बातमी सगळीकडे ॲज स्विफ्ट ॲज लाईट म्हणजे वाऱ्याच्या वेगाने, प्रकाशाच्या वेगाने ती बातमी सगळीकडे पसरली. अँड सून फ्रॉम एव्हरी क्वार्टर म्हणजे कॉर्नर, आणि लवकरच सगळ्या कोपऱ्यांमधून, त्या नगरातल्या सगळीकडून सर्व प्रकारचे लोक येऊ लागले. त्यामध्ये नोबल्स होते, मुन्शीस होते, हर्मिट्स होते, स्कॉलर्स, होलीमॅन अँड ऑल रिनोड, आणि सर्व रिनोड म्हणजे फेमस, वेल नोन लोक, असे मोठे मोठे लोक तिथे येऊ लागले. फॉर ग्रेशियस ऑर फॉर स्प्लेंडिड डीड्स, ज्यांनी चांगले कर्म केलेले होते. मीनवाईल द प्रिस्ट इन सोलेम काउन्सिल, सोलेम म्हणजे सिरियस, तर मध्यंतरी जे प्रिस्ट होते, सर्व पुजारी होते, ते आपल्या काउन्सिलमध्ये, आपल्या मीटिंगमध्ये बसून त्या सर्वांचं बोलणं ऐकायचे. हर्ड व्हॉट ईच हॅड डन टू मेरिट बेस्ट द गिफ्ट ऑफ हेवन. ते सर्व लोकांचे म्हणणं ऐकायचे आणि ठरवायचे की कोणाचे कर्म सगळ्यात बेस्ट आहे आणि कोणाला तो गिफ्ट ऑफ हेवन म्हणजे स्वर्गातून आलेलं जे भेट आहे ती मिळाली पाहिजे. अशा प्रकारे रोज तिथे मोठमोठे लोक यायचे आणि आपले चांगले कर्म सांगायचे आणि प्रिस्ट त्यांचे म्हणणं ऐकून घ्यायचे. सो फॉर अ इयर द क्लेमेंट्स केम अँड वेंट. अशा प्रकारे जे क्लेमेंट्स होते, जे प्लेट ऑफ गोल्डला क्लेम करायसाठी येत होते,
ते आले आणि गेले. ॲट लास्ट म्हणजे शेवटी, आफ्टर अ पेशंट वेईंग ऑफ द वर्थ ऑफ ऑल, द प्रिस्ट बिस्टोड द प्लेट ऑफ गोल्ड ऑन वन हू सीम्ड द लार्जेस्ट लवर ऑफ द रेस. मग शेवटी 1 वर्षा पेशंट वेईंग म्हणजे काय तर तपासणे, एकदम शांततेत तपासणी केल्यानंतर, जज केल्यानंतर जे प्रिस्ट होते, जे पुजारी होते, बिस्टोड द प्लेट ऑफ गोल्ड ऑन वन, एका व्यक्तीला त्यांनी ती प्लेट ऑफ गोल्ड दिली. बिस्टोड म्हणजे प्रेझेंटेड, देवाचं जे गिफ्ट आहे ते एका व्यक्तीला त्यांनी दिलं. हू सीम्ड द लार्जेस्ट लवर ऑफ द रेस, जो त्या रेसमधला तिथं आलेल्या सर्व लोकांपैकी सगळ्यात मोठा देवाचा भक्त वाटत होता. हुज होल एस्टेट विदिन अ इयर बीन पार्टेड अमॉंग द पुअर, ज्याने आपली संपूर्ण प्रॉपर्टी, आपली संपूर्ण इस्टेट, संपत्ती ही 1 वर्षाच्या आतमध्ये गरीब लोकांना दान केलेली होती. पार्टेड म्हणजे देऊन टाकणे, दान करणे. दिस मॅन, ऑल ट्रेम्बलिंग विथ हिज जॉय, ॲडव्हान्स टू टेक द गोल्ड प्लेट. वेन लो ॲट हिज फिंगर्स फर्स्ट टच, इट चेंज्ड टू बेसिस्ट लीड. तो व्यक्ती ऑल ट्रम्बलिंग विथ जॉय, आनंदाने वेडा झाला, थरथर कापू लागला. ॲडव्हान्स टू टेक द गोल्डन प्लेट, आणि समोर होऊन गोल्डन प्लेटला घेऊ लागला. वेन लो, पण अचानक, ॲट हिज फिंगर्स फर्स्ट टच, जेव्हा त्याचे बोटांनी त्या प्लेटला टच केलं, स्पर्श केला, इट चेंज टू बेसिस्ट लीड. ती सोन्याची जी प्लेट होती, गोल्डची प्लेट होती, ती लीडमध्ये रूपांतरित झाली, म्हणजे काळ्या रंगाच्या लीडमध्ये परावर्तित झाली. ऑल स्टूड अगास्ट, सर्व लोकांना फार शॉक्ड म्हणजे फार धक्का बसला. बट वेन द हॅपलेस क्लेमेंट ड्रॉप इट, चेंजिंग ऑन द फ्लोअर, क्लँगिंग ऑन द फ्लोअर. पण जेव्हा ते हॅपलेस क्लेमेंटनी म्हणजे अनफॉर्च्युनेट क्लेमेंटनी ती प्लेट आपल्या हातून सोडून दिली आणि ती जेव्हा खाली जमिनीवर पडली, हेवन्स गॉर्डन वॉज अगेन ट्रान्सफॉर्म टू शायनिंग गोल्ड. हेवनमधून आलेलं गॉर्डन म्हणजे गिफ्ट जे होतं ते पुन्हा सोन्यामध्ये परावर्तित झालं. म्हणजे त्या व्यक्तीचे हात लागताच ते लीड म्हणजे काळ्या शिस्यामध्ये कन्वर्ट झालं होतं. पण जसं ते त्याने सोडून दिलं आणि खाली पडली, तशी पुन्हा ती सोन्याची बनवून गेली. याचा अर्थ त्या गिफ्टने त्या व्यक्तीला रिजेक्ट केलेलं होतं. सो फार अनदर 12 months सॅट ही प्रिस्ट अँड जज्ड. मग अजून पुढचे 12 महिने सर्व प्रिस्ट बसायचे आणि जज करायचे. थ्राईस द अवॉर्ड, थ्राईस डिड हेवन रिफ्यूज द गिफ्ट. 3दा त्यांनी त्या अवॉर्डला कोणाला तरी देऊन बघितलं आणि 3ही वेळा त्या हेवनचं जे गिफ्ट होतं त्याने त्या व्यक्तीला रिफ्यूज केलं, म्हणजे ॲक्सेप्ट केलं नाही. मीनवाईल अ होस्ट ऑफ पुअर मेम्ड बेगर इन द स्ट्रीट ले ऑल अबाउट द टेम्पल गेट. मध्यंतरी सर्व गरीब बेगर्स, म्हणजे परमनंटली डॅमेज, क्रिपल्ड म्हणजे हँडिकॅप्ड, अपंग असे भिकारी रस्त्यावर त्या टेम्पल गेट, त्या मंदिराच्या बाहेर बसायचे. त्यांची गर्दी तिथे झाली होती. इन होप टू मूव दॅट लव्ह वेअर बाय इच क्लेमेंट होप टू विन द गिफ्ट. तिथे येणारा प्रत्येकच जो क्लेमेंट असायचा त्याला असं वाटायचं की आपण ते गिफ्ट जिंकलं पाहिजे आणि ते काय करायचे, त्यामुळे त्या भिकाऱ्यांना पैसे द्यायचे. अँड वेल फॉर देम इट वॉज इफ गोल्ड बी चॅरिटी, फॉर एव्हरी पिलग्रिम गो टू द टेम्पल गेट प्रेज्ड गॉड दॅट लव्ह might thus approve itself before the test. So coins raised freely in the outstretched hand. सो तिथे येणारे जे प्रत्येक पिलग्रीम असायचा त्याला वाटायचं की आपण प्लेट ऑफ गोल्ड जिंकली पाहिजे, हेवनचं गिफ्ट आपल्याला मिळालं पाहिजे, आणि त्यासाठी त्यांना असं वाटायचं की आपण या टेस्टमध्ये अप्रूव्ह व्हायला पाहिजे. त्यामुळे ते जो त्यांच्याकडे भिकारी येईल त्या सगळ्यांना फ्रीली कॉईन वाटू लागले. म्हणजे खूप मोठा पैसा ते गरिबांमध्ये, भिकाऱ्यांमध्ये दान करू लागले, कारण सर्व लोकांना असं वाटत होतं की असं केल्यानं त्यांना प्लेट ऑफ गोल्ड मिळेल. बट नन ऑफ दोज हू गेव सो मच ॲज टर्न टू लुक इन टू द पुअर सॅड आईज ऑफ देम दॅट बेग्ड. पण त्या लोकांपैकी कोणीही ज्यांनी खूप सारा पैसा त्या गरिबांना, त्या भिकाऱ्यांना दिला होता, त्यांनी वळून बघितलं नाही की त्या बिचाऱ्या गरीब लोकांच्या डोळ्यामध्ये किती पेन, किती दुःख होतं. म्हणजे त्यांचं दुःख जाणून घ्यायचा प्रयत्न त्या लोकांनी केला नाही. ते फक्त त्यांना पैसे देऊन पुढे निघून गेले. And now the second year had almost passed, but still the plate of gold by whomsoever touched was turned to lead. अशा प्रकारे दुसरं वर्षसुद्धा निघून गेलं आणि अजूनही त्या प्लेट ऑफ गोल्डला जो कोणी टच करत होता ती गोल्डची प्लेट लीडमध्ये कन्वर्ट होत होती. म्हणजे तिने कोणालाच ॲक्सेप्ट केलं नाही.
ॲट लेंथ देअर केम अ सिम्पल पिजंट. शेवटी तिथे एक सिम्पल पिजंट आला. पिजंट म्हणजे शेतकरी आला. नॉट अवेअर ऑफ द स्ट्रेंज कॉन्टेस्ट फॉर द गिफ्ट ऑफ गॉड. आणि त्याला माहिती पण नव्हतं की तिथे हेवनचं जे गिफ्ट आहे, प्लेट ऑफ गोल्ड आहे, त्यासाठी कुठला कॉन्टेस्ट चालू आहे किंवा असं कुठलं गिफ्ट आलेलं आहे हे सुद्धा त्याला काहीही माहिती नव्हतं. टू पे अ वो विद इन द टेम्पल. तो तर बिचारा फक्त देवाचं दर्शन करायसाठी तिथे आला होता. ॲज ही पास्ड अलॉंग द लाईन ऑफ श्रिवर्ड बेगर्स ऑल हिज सोल वॉज मूड विद इन हिम विथ टू स्वीट पिटी. जेव्हा तो त्या गरीब लोक, जे गरीब बेगर्स होते, श्रिवर्ड मीन्स ड्राईड अप अँड रिंकल्ड, अतिशय कोमेजलेले असे ते भिकारी होते, त्यांच्या लाईन जवळून, त्यांच्या त्या रांगेजवळून पुढे सरकला. ऑल हिज सोल वॉज मूड. तर त्याचा आत्मा फार दुखावला गेला. विद इन हिम स्वीट पिटी. आणि त्या बिचाऱ्या गरिबांवर, त्या बिचाऱ्या भिकाऱ्यांवर त्याला फार दया आली. अँड द टीयर्स वेल्ड अप अँड ट्रेम्बल्ड इन हिज आईज. त्याचे डोळे भरून आले आणि त्याच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. म्हणजे त्या इतरांचं दुःख पाहून त्याला फार यातना झाल्या. नाव बाय द टेम्पल गेट दे ले अ पुअर. देअर ले अ पुअर सोअर क्रिएचर ब्लाइंड अँड शंड बाय ऑल. तिथे त्या टेम्पलच्या गेटवर एक बिचारा पुअर क्रिएचर, म्हणजे एक बिचारा भिकारी पडलेला होता. तो आंधळा होता. शंड बाय ऑल म्हणजे सर्व लोक त्याला इग्नोर करून पुढे जात होते. बट वेन द पिजंट केम अँड सॉ द साइटलेस फेस अँड ट्रम्बलिंग मेम्ड हँड ही कुड नॉट पास. पण जेव्हा तो पिजंट तिथे आला, त्याने बघितलं तो साइटलेस फेस, तो आंधळा चेहरा त्याचा, आणि ट्रम्बलिंग मेम्ड हँड आणि थरथरणारे ते अपंग हात त्याने बघितले, तो बिचारा पिजंट त्याच्या पुढून समोर सरकू शकला नाही. बट नेल्ट, तो तिथेच गुडघ्यांवर बसला. अँड टूक बोथ पाम्स इन हिज. आणि त्या भिकाऱ्याचे दोन्ही हात त्याने आपल्या हातामध्ये घेतले. अँड सॉफ्टली सेड. आणि हळुवारपणे म्हणाला, ओ दो माय ब्रदर बिअर दे ट्रबल ब्रेवली. तो म्हणाला, माझ्या भावा, माझ्या बंधू, बिअर दे ट्रबल ब्रेवली. तुला जे त्रास होत आहे तो ब्रेवली तू बिअर कर. तो सोसायची शक्ती देव तुला देतो, देवाने तुला द्यायला हवी. गॉड इज गुड. देवावर विश्वास ठेव, सगळं काही ठीक होईल, असा तो पिजंट त्या भिकाऱ्याला म्हणाला. देन ही अरोज अँड वॉक्ड स्ट्रेटवे अक्रॉस द कोर्ट अँड एंटर्ड वेअर दे रँगल्ड ऑफ देअर डीड्स ऑफ लव बिफोर द प्रिस्ट. आणि मग तो उठला, सरळ सरळ मंदिराच्या त्या कोर्टमध्ये, मंदिराच्या अंगणामध्ये गेला, जिथे सर्व ते जे लोक होते, जी प्लेट ऑफ गोल्ड जिंकायला आले होते, ते सर्व त्या प्रिस्टच्या समोर भांडत होते की कशा प्रकारे त्यांना ती प्लेट ऑफ गोल्ड मिळाली पाहिजे. अ व्हाईल ही लिसन्ड सॅडली, देन हॅड टर्न्ड अवे, बट समथिंग मूव्ड द प्रिस्ट हू हेल्ड द प्लेट ऑफ गोल्ड टू बेकन टू द पिजंट. त्याने ते थोडा वेळ ऐकलं, त्याला फार दुःख झालं आणि मग तो तिथून निघून गेला आणि जाऊ लागला. तितक्यात प्रिस्टला काय सुचलं देव जाणे. हू हेल्ड द प्लेट ऑफ गोल्ड बेकन टू द पिजंट. त्याने प्लेट ऑफ गोल्ड हातामध्ये पकडलेली होती, त्याने त्या पिजंटला आवाज दिला. बेकन म्हणजे आवाज देणे. सो ही केम नॉट अंडरस्टँडिंग अँड ओबेड. तो आला, त्या पिजंटला काही कळत नव्हतं, बट त्या प्रिस्टची आज्ञा ऐकून तो तिथे आला. अँड स्ट्रेच हिज हँड. आणि आपला हात त्याने पुढे केला. अँड टूक द सॅक्रेड वेसल. आणि ती सॅक्रेड वेसल म्हणजे ते पवित्र भांडं त्याने आपल्या हातामध्ये घेतलं. लो इट्स शोन विथ थ्राईस इट्स फॉर्मर लस्टर. आणि ते जे प्लेट ऑफ गोल्ड होतं, इट्स शोन विथ थ्राईस फ्रॉम द फॉर्मर लस्टर. लस्टर म्हणजे शाईन, चमक. अजून तिप्पटीने ती प्लेट ऑफ गोल्ड त्या पिजनच्या हातामध्ये चमकू लागली. अँड अमेज देम ऑल. आणि सर्वांना बघून आश्चर्य झालं. सन क्राईड द प्रिस्ट, रिजॉईस, द गिफ्ट ऑफ गॉड इज दाईन. तो प्रिस्ट त्याला म्हणाला, मुला रिजॉईस, आनंद व्यक्त कर. द पीस ऑफ गोल्ड इज दाईन. दाईन मीन्स युअर. देवाने पाठवलेलं जे हेवन्स गिफ्ट आहे ते तुझं आहे. दो लव्ह द बेस्ट, कारण तू देवाचा सच्चा भक्त आहेस. अँड ऑल मेड अँसर्स, इट इज वेल. सर्व लोक म्हणाले की हेच योग्य आहे. अँड वन बाय वन डिपार्टेड, एक एक करून सर्व लोक निघून गेले. बट द पिजंट नेल्ट अँड प्रेड. पण तो पिजंट जो होता तो खाली झुकला आणि त्याने देवाला प्रार्थना केली. बोविंग हिज हेड अबाव द गोल्डन प्लेट. त्या गोल्डन प्लेटच्या समोर आपलं डोकं झुकवून तो म्हणाला, वाईल ओव्हर हिज सोल लाईक मॉर्निंग स्ट्रीम द लव्ह ऑफ गॉड. आणि त्याच्या हृदयामध्ये, त्याच्या आत्म्यामध्ये सकाळीप्रमाणे जसं मॉर्निंगमध्ये असते स्ट्रीम द लव्ह ऑफ फॉर गॉड,
देवासाठी अतिशय प्रेम उपाळून आलं, म्हणजे देवाविषयी त्याच्या मनामध्ये खूप प्रेम दाटून आलं आणि त्याने त्या प्लेट ऑफ गोल्डला नमस्कार केला. तर अशा प्रकारे मित्रांनो ही स्टोरी होती, ही पोयम होती द प्लेट ऑफ गोल्ड. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजली असणार. जेम्स हेनरी ले हंट यांनी लिहिलेली ही पोयम आहे आणि नरेटिव्ह टाईपची पोयम आहे ही. जर सगळ्यांना खूप चांगल्या प्रकारे समजली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.